विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण बघणार आहोत की भूगोल हा विषय अभ्यासताना त्या अभ्यासाची दृष्टिकोन काय असली पाहिजे. भूगोलाची व्याख्या करताना आपण पाहिलं की भूगोल नेमकं काय अभ्यासतोय. तर भूगोलाची व्याख्या आपण करताना जिओग्राफी, जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजेच डिस्क्रिप्शन, पृथ्वीचं वर्णन आपल्याला करायचं आहे. मराठीतली व्याख्या आपण पाहिली असताना आपण म्हणतो की भूगोल, जी गोल असलेली जमीन जी आहे त्या जमिनीचा अभ्यास ज्या विषयामध्ये केला जातो त्याला आपण भूगोल असं आपण म्हणतोय. अशी एक सामान्य भाषा किंवा सामान्य व्याख्या आपण पाहिली. भूगोलाचा हा जो अभ्यास आपण जो करतोय, तो अभ्यास करताना दृष्टिकोन कसा असला पाहिजे, काय दृष्टिकोन आहे. तर भूगोलाच्या अभ्यासाचे प्रामुख्याने दोन दृष्टिकोन जे आहेत हे आतापर्यंत विकसित झालेले आहेत. जगप्रसिद्ध भूगोलवेत्ते जे आहेत अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट, जर्मनीचा जिओग्राफर आहे. आणि पुन्हा पुन्हा एक जर्मनीचा जिओग्राफर जो आहे कार्ल रिटर. या दोघांच्या अभ्यासातून किंवा दोघांचं भूगोलाकडे पाहण्याचं जे दृष्टिकोन जे होतं ते वेगवेगळं होतं. तीच पद्धती आजही आपण अप्लाय करतोय. आणि त्या दृष्टिकोनातून भूगोलाच्या अभ्यासाचे हे जे दोन दृष्टिकोन जे आहेत हे दृष्टिकोन आज विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ती चर्चा आपण आता करणार आहोत. तर हे दोन दृष्टिकोन काय आहे, त्यातलं एक आहे सिस्टमॅटिक अप्रोच, ज्याला आपण क्रमबद्ध दृष्टिकोन असं एक नाव दिलेलं आहे. या सिस्टमॅटिक अप्रोच मध्ये आपण काय करतोय, पृथ्वीचा अभ्यास करताना एखादा विशिष्ट घटक जेव्हा आपण अभ्यासतो, तो घटक जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये कसा वितरित झालेला आहे याची चर्चा जी आहे ही चर्चा या सिस्टमॅटिक अप्रोच मध्ये आपण करतोय. सपोज आपण हवामान हा घटक जर आपण जर घेतला असेल, तर एखादं हवामान, सपोज आपण कल्पना करू की आपण मान्सून विंड्स जे आहेत भारतामध्ये मोसमी हवामान जो आपल्याला पाहायला मिळेल. तर भारतातलं हे जे मोसमी हवामान जे आहे हे फक्त भारतातच विकसित झालेलं आहे का, जगाच्या इतर भागामध्ये हा जो मोसमी हवामान जो आहे हा आणखी वितरित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय का, कुठे कुठे झालाय, मग झालं जर असेल तर मग आणखी कुठे कुठे झालेलं आहे, जगाच्या पाठीवर मोसमी हवामान कसा विकसित झालेला आहे, कुठे कुठे त्याचं वितरण झालेलं आहे. ही गोष्ट आपण जेव्हा अभ्यासतोय तेव्हा त्याला आपण क्रमबद्ध दृष्टिकोन असं एक नाव जे आहे हे नाव त्याचं आपण देऊया. किंवा आपण लोकसंख्येचा आपण अभ्यास करू. ही जी लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येचा आपण अभ्यास जर करतो जर म्हटलं तर मग लोकसंख्या काय आहे, जगाची एकूण लोकसंख्या किती आहे, ती प्रत्येक खंडामध्ये कशी वितरित झालेली आहे, कोणकोणत्या खंडामध्ये तिची डेन्सिटी जी आहे ही कशी आहे किंवा तिचं वितरण कसं आहे, या गोष्टींचा संपूर्ण जगाच्या संदर्भात आपण जेव्हा अभ्यास करतो, आपल्याला म्हणता येईल की त्या भूगोलाचा आपण सिस्टमॅटिक वे, सिस्टमॅटिक अप्रोचच्या माध्यमातून तो अभ्यास जो आहे अभ्यास करतोय असं आपल्याला म्हणता येईल. तर हा एक दृष्टिकोन जो आहे हा आहे. संपूर्ण जगातील एखादा घटक जो आहे जगाच्या पाठीवर कसा वितरित झालेला आहे, त्याची काय वैशिष्ट्य आहेत, यांचा अभ्यास जो आहे अभ्यास या दृष्टिकोनातून करायचा प्रयत्न आपण करतोय. मग दुसरा दृष्टिकोन काय आहे, तर तो जो आहे त्याला आपण रिजनल अप्रोच असं आपण म्हणतोय. एक प्रादेशिक दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन भूगोलाच्या अभ्यासाचा आहे आणि तो सुद्धा चर्चेला आता आपण या ठिकाणी घेतोय. सपोज आता हे दोनच घटक आपण ज्याची चर्चा आपण केलेली आहे, की सपोज आता हवामान जर आपण तपासून जर पाहतो जर म्हटलं, तर मॅरिटेरियन क्लायमेट जे आहे भूमध्य समुद्रीय हवामान, ते भूमध्य समुद्रीय हवामान तिथेच का बरं विकसित झालेलं आहे, त्यासाठी कोणती जिओग्राफी जी आहे ती कारणीभूत ठरलेली आहे, त्याचं लॉंगिट्युडनल लोकेशन जे आहे लॅटिट्युडनल ते कसं आहे, त्याची हाईट किती आहे समुद्रापासून, कोणकोणते वारे जे आहेत त्या ठिकाणी येत आहेत, या सगळ्यांचा डिटेल अभ्यास जो आहे हा अभ्यास केल्याच्या नंतर मग आपण रिजनल अप्रोच असं एक नाव जे आहे हे नाव त्याला आपण दिलं. आपण प्रादेशिक भूगोल आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा पाहतो आपण की एका विशिष्ट प्रदेशांचाच भूगोल जो आहे हा भूगोल त्या ठिकाणी अभ्यासाचा प्रयत्न करतोय. समजा आपण ऑस्ट्रेलियाचा भूगोल आपण जर घेतलं असेल, तर ऑस्ट्रेलियाचा भूगोल अभ्यासताना संपूर्ण ऑस्ट्रेलियातला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास जो आहे की ऑस्ट्रेलियातलं लोकेशन कुठं आहे, त्याचं अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती असतात, त्या ठिकाणची लोकसंख्या किती आहे, त्याचं क्षेत्रफळ कसं आहे, कोणकोणते वारे त्या ऑस्ट्रेलियामध्ये येतात, त्यातली शेती कशी आहे, त्यातले मिनरल्स कोणकोणते आहेत, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ऑस्ट्रेलियाच्या संदर्भात आपण जेव्हा अभ्यासूया, आपल्याला म्हणता येईल की हा एक रिजनल अप्रोच जो आहे हा जिओग्राफीच्या अभ्यासाचा आहे. हा द्वंद्व म्हणा किंवा भूगोल चांगला जर आपल्याला समजून जर घ्यायचा असेल तर या दोनही वे च्या माध्यमातून भूगोल जो आहे हा भूगोल अभ्यासला जातोय किंवा गेला पाहिजे. हे दोन दृष्टिकोन जो आहेत हे दृष्टिकोन भूगोलामध्ये विकसित झाले आहेत आणि ती चर्चा आता आपण करतोय. इथं मला त्यांची तुम्हाला काही उदाहरणं जी आहेत उदाहरणं तुम्हाला द्यायची आहेत की हा जो सिस्टमॅटिक जिओग्राफी जो आहे ते जिओग्राफीमध्ये आपण काय अभ्यासूया, तर संपूर्ण जगातील एकाच विशिष्ट घटकांचा अभ्यास जो आहे हा आपण या ठिकाणी करतोय. एक सपोज पॉप्युलेशन जर घेतली असेल,
हवामान समजा आपण जर घेतलं असेल तर त्या फक्त हवामानाच्याच जागतिक स्तरावर, आता हा जो हवामान आहे त्याचा जागतिक आकृतीबंध काय आहे ते आपण पाहूया. किंवा तो जो हवामान जो आहे ज्यांची आपण चर्चा करतोय तो जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं का बरं आपल्याला पाहायला मिळतंय. ती जी क्लायमेटिक डायव्हर्सिटी जी आहे ही जगात आपल्याला का बरं पाहायला मिळते, त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. आणि मग आपण पाहतोय की सिस्टमॅटिक वेनी तो जगाच्या पाठीवर कुठे कुठे आणि कसा कसा वितरित झालेला आहे, त्यांचे कॅरेक्टर कसे वेगवेगळे आहेत आणि कॅरेक्टर वेगवेगळे असल्यामुळं त्याचं वर्गीकरण जे आहे हे त्या प्रकारे कसं करण्यात आलेलं आहे, त्याची नावं जी आहेत वेगवेगळी आपल्याला का बरं पाहायला मिळतात, तो सुद्धा अभ्यास आपण जो आहे या सिस्टमॅटिक अप्रोच मध्ये आपण करूया. नोमोथेटिक किंवा सामान्य नियम जे आहे म्हणजे त्या हवामानाचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तो अभ्यास करताना त्या हवामानाच्या अनुसार, कारण मला वेगवेगळे कॅरेक्टर मला पाहायला मिळालेत आणि म्हणून त्याच्यातील काही समानता जी आहे मला समानता पाहायला मिळाली का, त्या समानतेच्या आधारावर मी एखादं नाव जे आहे नाव त्याला कुठेतरी देईन. आणि याला आपण नोमोथेटिक, एक अनेक स्टॅटिस्टिकल डेटा तपासून पाहिल्याच्या नंतर त्यातलं मला जे कॉमन मिळतंय त्या कॉमनला मला काहीतरी नाव देता येत आहे, त्याला आपण नोमोथेटिक अप्रोच असं एक नाव जे आहे नाव त्याला आपण देतोय. याच्या अगदी उलट आपण रिजनल जिओग्राफी आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा आपण काय करूया, तर रिजनल जिओग्राफी मध्ये आपण ते वेगवेगळे घटक जे आहेत त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये कसे आपला प्रभाव टाकतात, तो अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो. त्या रिजन मध्ये तो घटक जो आहे हा वेगळा राहू शकतो, दुसऱ्या रिजन मध्ये आपण वेगळा राहू शकतोय आणि मग त्याला आपण एकमेकाला न जोडता त्या विशिष्ट रिजन मध्ये कोणकोणते असे फॅक्टर आहेत की त्यातून तो निर्माण झालेला आहे. हा जो अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण रिजनल जिओग्राफी मध्ये किंवा रिजनल अप्रोच मध्ये करायचा प्रयत्न करूया. सपोज तो ऑस्ट्रेलिया जर असेल तर त्यातील त्या वेगवेगळ्या घटकांचा काय संबंध आहे, त्यातील आपण पाहतोय की ऑस्ट्रेलियामध्ये अतिशय वाळवंट असल्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे अतिशय कमी आहे. म्हणजे भारतापेक्षा मोठा असलेला एक मोठा रिजन जो आहे त्या रिजन मध्ये फक्त 2.5 ते 3 कोटी लोक राहतात. काय कारण आहे या ठिकाणी, त्यांच्यातील त्या जमिनीची कॅरंग कॅपॅसिटी कमी आहे का, त्या ठिकाणी रेनफॉल कमी होतो आहे का, तो डिझर्ट लँड आहे का, या सगळ्या घटकांचा एकमेकांमध्ये काय संबंध आहे, त्याचा परस्पर संबंध जो आहे हा आपण जिथे अभ्यासूया तो रिजनल अप्रोच जो आहे हा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. या सगळ्या घटकांतून एकमेकाला इंटर रिलेटेड करणारे घटक म्हणजे त्याला म्हणतो आपण की एकमेकावर प्रभाव टाकणारे घटक, त्याला आयडेंटिफाय करायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. हे सगळं त्या प्रादेशिक स्थानावर कसे वितरित झालेले आहेत, त्यांचा एक रिजनल ऑर्गनायझेशन जो आहे हा कसा बनलेला आहे तो अभ्यासाचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. आणि शेवटी आपल्याला म्हणता येईल की इडिओग्राफिक म्हणजे एक डिटेल अशी स्टडी आहे. डॉक्टर जो आहे एखाद्या पेशंटला जेव्हा तपासतो तेव्हा आपण पाहतोय की तो डॉक्टर त्याच्या प्रत्येक अस्पेक्टचा अभ्यास करतोय. त्याचा बीपी किती आहे, त्याचा शुगर किती आहे, त्याची स्टूल तपासेल, डोळ्यांची रचना निर्माण करेल. या सगळ्यांच्या आधारावर डॉक्टर जो आहे त्याची एक एक प्रोफाईल जो आहे हा निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा जो अप्रोच जो आहे हा अप्रोच कार्ल रिटर या शास्त्रज्ञाने डेव्हलप केलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की हा जो रिजनल अप्रोच जो आहे जिओग्राफीला अभ्यासताना तो सुद्धा महत्वपूर्ण आहे. तर मित्रांनो यावर बराचसा प्रश्न जो आहे बऱ्याच वेळा येतो की जिओग्राफीला कोणत्या अँगलनं आपण अभ्यासलं पाहिजे, जिओग्राफीच्या अभ्यासाचे दृष्टिकोन काय आहे. तर या दोन दृष्टिकोनातून हा विषय जो आहे हा अभ्यासाचा प्रयत्न आपण करतोय. एकाला आपण मोस्टली सिस्टमॅटिक वेच्या माध्यमातून त्याला आपण अभ्यासतोय आणि दुसऱ्याला आपण रिजनल वे किंवा रिजनल अप्रोच जो आहे त्याला ठेवतोय. तर हे दोन आपण तपासून पाहूया. थँक्यू. मला असं वाटतं की आपल्याला कळलं असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अभ्यास करा. थँक्यू.